अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे, त्यामधला 6वा अध्याय आहे. 6व्या अध्यायातला चतुर्थ खंड आपण सुरुवात केलाय आणि त्याच्यामध्ये दुसरा, तिसरा आणि चौथा मंत्र आपण त्याचं उच्चारण करून त्याचा अर्थ सांगितला. तर त्याचा संदर्भ घेऊन आपण त्याचा आशय काय आहे हे पाहून आपण पुढे जाऊया. तेव्हा त्याच्यामध्ये आदित्य, चंद्रमा आणि विद्युत अशा 3 तत्वाचा आपण अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये हे तिन्हीमध्ये ते चैतन्य कसं आहे हे आपण पाहिलं. तेव्हा तिथे त्याबद्दल सांगताना ते म्हणतात की हे सौम्य, ज्या प्रकारे ह्या 3 देवता म्हणजे ह्या चंद्रमा, विद्युत आणि आदित्य या तिघांबद्दलही या ज्या 3 देवता आहेत त्या सुद्धा त्रिवृत्त आहेत. त्रिवृत्त या शब्दाचा अर्थ मागे सांगितला की याच्यामध्ये हे तेज, आप आणि अन्न हे 3 ज्या गोष्टी आहेत, या तिन्हींनी हे सर्व अभिव्यक्ती, आविष्कार सगळा तिन्हींनीच होतो आणि तिन्हीमध्ये ते चैतन्य आहे, ते ब्रह्मतत्व आहे. म्हणजे या सगळ्या विवेचनामध्ये या संबंध ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाच्या अतिरिक्त दुसरं काही नाहीये, परंतु त्या ब्रह्मतत्वाचा आविष्कार ह्या भिन्न भिन्न देवतेच्या माध्यमातून होतो. आणि त्याच्यामध्ये मुख्य जेव्हा ते आविष्कारात येतात, तर त्या आविष्कारात आल्यानंतर तिथे अग्नी, जल आणि अन्न अशा तिन्हीच्या माध्यमातून त्यांचं अस्तित्व आपल्याला दृश्यमान होतं. तेव्हा हे कसं दृश्यमान होतं हे माझ्याद्वारे तू जाणून घे, असं म्हणून त्यांनी अग्नी इत्यादी हे 4ही उदाहरण आणि तेजाचेच ते त्रिवृत्तकरण कसं आहे, म्हणजे अग्नीपासूनच जल आहे आणि जलापासूनच हे अन्न निर्मिती आहे. आणि प्रत्येकाचे वर्णही सांगितले की अग्नी जे आहे ते रोहित वर्ण आहे, त्यानंतर जल जे आहे ते शुभ्र वर्ण आहे आणि अन्न जे आहे म्हणजे जिथून अन्न निर्माण होतं ती जी जमीन आहे ती कृष्ण वर्णाची आहे. त्यामुळे हे 3 वर्ण त्याच्यामध्ये आहेत आणि या तिन्हीचं मिळून त्रिवृत्तीकरण असं होतं, असं आपण पाहिलं. तेव्हा ह्या त्रिवृत्तीकरणामध्ये जल आणि अन्नाचं हे उदाहरण आपण ह्याच्यामध्ये दिलं गेलं नसलं तरी हे दोन्ही त्याच्यामध्ये हे आहेतच. कारण जल आणि अन्नाशिवाय ही निर्मितीच होऊ शकत नाही. तेव्हा या रूपवान म्हणजे दृश्यमान ज्या गोष्टी आहेत त्या तिन्हीमुळेच त्या अभिव्यक्त होतात आणि तिन्हीमध्ये सुद्धा ते एकमेव ब्रह्मतत्व चैतन्यमय आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा याच्यामध्ये गंध आणि रस यांचं उदाहरण देता येत गेलेलं नसलं तरी ते पूर्णपणे सगळे 5ही जेव्हा तन्मात्राचा आपण अभ्यास करतो तेव्हा शब्दाआधी तन्मात्रा असं म्हटलं की शेवटी त्यात गंध आणि रस हे येतच. म्हणजे गंध म्हणजे पृथ्वी म्हणजे अन्नाचा संबंध आहे आणि रस म्हणजे आप किंवा जलाचा संबंध आहे. तेव्हा तेज म्हटलं की ह्या तिन्ही गोष्टी येतात, तेव्हा तेजामध्ये गंध आणि रस हे त्या ठिकाणी अनुस्यूत आहे आणि म्हणून ह्या त्रिविध स्पर्शाने या त्रिविध शब्दास भिन्न भिन्न करून पाहता येणार नाही, कारण ते एकमेकांमध्ये पूर्ण मिसळलेले आहे आणि त्यामुळे इथे हे उदाहरण सगळे दिलेत. तेव्हा सगळे जो जगत आहे एकंदरीत जे ब्रह्मांड आहे ते कसं आहे तर त्रिवृत्कृत आहे, म्हणजे ह्या 3 तत्वांनी ओतप्रोत आहे. आणि हे 3 तत्व कशापासून निर्माण झाले तर ते ब्रह्मतत्वापासून निर्माण झाले. आणि म्हणून या ठिकाणी अग्नी आदीच्या समान केवळ 3ही रूप हे सत्य आहेत. तर अग्नीचं हे अग्नित्वाच्या समान संसाराचं आणि संसारत्व हे मूळ तत्वाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा हे बाह्य आविष्कार निवृत्त होऊन जातो. आणि जल आणि जलाचं अन्न आणि जलाचं जे कार्य आहे त्या कारणानेच जल हे सत्य आहे. म्हणजे आपण जेव्हा कारणाकडे जातो तेव्हा सत्याकडे जात असतो. म्हणून कार्यकारण भावामध्ये एकाचं रूपांतर, एका कारणाचं रूपांतर दुसऱ्या कार्यात होतं आणि पुढे तेच जे कार्य आहे ते कारण रूपात जातं. म्हणून हे विविध जे काही आपण शब्द वापरतो तर त्याला वाचारंभण असं म्हटलेलं आहे. म्हणजे केवळ मात्र हे वाचेनी आपण त्याची भिन्नता पाहतो, पण तत्वाने जर पाहिलं तर एकच ब्रह्मतत्व सर्वत्र आहे. आणि म्हणून तेजाचं कार्य जे असल्या कारणाने जल देखील हे वाचारंभणच आहे असं म्हणता येईल. आणि
तेज देखील सच्चच कार्य आहे. म्हणजे आता तेज, आपण जेव्हा आता हे तेज, जल आणि अन्न असं आपण म्हणतो, पण तेज काय आहे? तेच महाकारण काय आहे? तर ते सत्तत्व आहे, म्हणजे तेच ब्रह्मतत्व आहे. आणि बाकी सगळं वाचारंभण आहे, म्हणजे वाचेने भेद सांगितलेला आहे. पण केवळ सत्य काय असेल तर ते ब्रह्म आहे, ते सत्तत्व सत्य आहे. अशा प्रकारे इथे हा अर्थ आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून जे भिन्न भिन्न आविष्कार जे आहेत, त्या भिन्न भिन्न आविष्काराला, ह्या दृश्याला आपण तात्पुरतं सत्य म्हणतो, पण जसं आपण तत्वदृष्टीने पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की याचं जे कारण आहे ते कारण अतिशय सूक्ष्म आहे. आणि शेवटी महाकारणामध्ये सर्व कार्यकारण परंपरा ही विलीन होते. आणि महाकारण जे आहे तेच सच्चिता आनंद तत्व, तेच ब्रह्मतत्व आहे. हे ह्याच्यामध्ये समजून घेणं महत्वाचं आहे. तेव्हा वायू आणि अंतरिक्ष, तेज आदीचा अंतर्गत न होण्याच्या कारणाने ते अत्रिवृत्तच राहून जाईल. अशा प्रकारचं हे गंध, रस आणि शब्द आणि स्पर्श हे देखील हे सतलाच जाणून घेण्याकरताच आहे. सतचाच तो आविष्कार आहे. आणि सतच आपण त्या सर्व पदार्थामध्ये पाहता आलं पाहिजे. हा त्याचा या ठिकाणी जो तत्वदृष्टी आपण कशाला म्हणतो, की आपण जेव्हा एखादा पदार्थ पाहतो तेव्हा त्या पदार्थाच्या बाह्य आविष्काराला सत्य जेव्हा मानतो आपण, तर ते अज्ञान आहे. आणि त्याच्या अधिष्ठानात असलेल्या ब्रह्मतत्वाचाच तो आविष्कार आहे, अशी दृष्टी जेव्हा आपण ठेवतो तेव्हा त्याला तत्वदृष्टी किंवा ज्ञानदृष्टी असं म्हणतो. तेव्हा हे सर्व ज्ञान हे प्रदान करण्याकरता श्रुतीने हे सर्व वर्णन केलं आहे. आणि त्याच्यामुळे विविध प्रकारचं रूपवान द्रव्याकडे आपण जरी गेलो तरी त्याच्या अधिष्ठानात हे शेवटी जाणं आवश्यक आहे. आणि त्या अधिष्ठानामध्ये जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व आपल्याला परिपूर्णपणे समजलं पाहिजे. त्यामुळे जल, अन्न इत्यादी जे काही रूपवान आणि त्रिवृत्तकरण प्रदर्शित केलेले जी श्रुती सांगते, त्याच्या अंतर्गत सर्वाच्या सर्व जर काय असेल, एकमेव अद्वितीय ब्रह्मतत्व सत्तत्वच आहे. आणि हे सत्तत्वालाच आपण या विविध रूपामध्ये पाहतो. ही माणसाची धारणा आणि ही जाणीव त्याला असणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कार्यकारण परंपरेचा आपण अभ्यास जरी करत असलो तरी त्याचं महाकारण हे एकच आहे. आणि ते म्हणजे अमूर्त तत्व आहे. ते मूर्त रूपामध्ये भिन्न भिन्न पदार्थामध्ये ते दिसून येतं आपल्याला. आपण भगवंताची मूर्ती पाहताना सुद्धा अमूर्त तत्व हे ब्रह्मतत्व आहे. म्हणजे भगवंतामध्ये ब्रह्मतत्व पाहायचं असेल तर अव्यक्त परमेश्वराचं तत्वस्वरूप काय आहे ह्याचं चिंतन जर केलं तर मूर्तीमध्ये अमूर्त ब्रह्मतत्व आपल्याला हे समजायला लागेल. आणि मग विविध प्रकारचे जे तन्मात्रा आहेत त्या तन्मात्रापासूनच हे पदार्थ झाले. पण त्या तन्मात्राचं अधिष्ठान काय आहे हे जर आपल्याला कळालं तर आपल्या लक्षात येईल की एकमेव अद्वितीय सत्य तत्वच त्याच्या अधिष्ठानात आहे. मग त्याचं पंचीकरण होतं, मग पंचमहाभूत तयार होतात, पंचमहाभूताचं पंचीकरण होतं. आणि मग विविध प्रकारचं अनंत नामरूपात मग हे ब्रह्मांड आपल्याला दिसायला लागतं. पण सर्व काही सत आहे. सर्व सतचाच हा विकार म्हणजे सतचंच कार्य आहे. आणि त्यामुळे सतला जाणून घेतलं तर आपल्याला सर्व काही जाणून घेण्याची क्षमता होईल. म्हणून संबंध ब्रह्मांडाचा अभ्यास करायचा असेल तर आधी ब्रह्मतत्व काय हे कळालं पाहिजे. आणि ब्रह्मतत्व जर कळालं तर ब्रह्मांड हे कळणं हे अतिशय सुलभ आणि सहज होईल, असा हा सिद्धांत आहे. त्यामुळे इथे या कारणाने हे योग्यच आहे की तुम्ही विभिन्न गोष्टीचा अध्ययन करा, परंतु त्याचा अधिष्ठानाचं विस्मरण होऊ देऊ नका. हा त्यातला मुख्य संदेश आपण मागच्या वेळेस पाहिला. आता त्याच्यानंतर हा तिसरा म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा जो काही मंत्र आहे त्याचा मी इथे आशय सांगितला. आता त्या बाबतीत पुढे काय म्हणतात ते बघूया. मंत्र पाचवा. एतद्धस्म वैतद विद्वांसु आहुः पूर्वे महाशालाः महाश्रोत्रिया न नोद्य कश्चन श्रुतम विद्यात उदाहरिष्यति ते हेभ्यो विदांचक्रुः. या त्रिविकरणा अर्थ असा आहे की हे जे त्रिवृत्करण जे आपण पाहिलं आणि जी प्रक्रिया आहे त्रिवृत्करणाची, म्हणजे अग्नी, जल आणि अन्न या तिन्हीचं ज्यावेळेस एकत्रीकरण आल्यानंतर जो आविष्कार असतो तो त्रिवृत्करणाच्या प्रक्रियेने प्राप्त झालेला हा
आविष्कार आहे, तेव्हा ह्याला जाणणारा जो कोणी महाग्रस्त असेल किंवा महाश्रोत्रिय असेल, तर त्यांनी असं सांगितलं की या समयी आमच्या कुळात कोणतीही गोष्ट जी आहे ही अश्रुत किंवा अमत किंवा अविज्ञात आहे असं कोणीही सांगू शकणार नाही. कारण ज्याला या पूर्ण ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वाची त्याला पूर्णपणे आकलन झालेलं आहे आणि प्रत्येक वस्तुमात्र, प्राणीमात्र, जीवमात्रामध्ये तो केवळ ब्रह्मतत्वालाच पाहतो, तेव्हा हे जे महाश्रोत्रिय व्यक्ती होऊन जातात आणि त्यांच्याकरता मात्र काहीही अश्रुत, अमत, अभिज्ञात असं काहीही राहू शकत नाही, तर ते सर्वज्ञच होतात असं त्याच्या सांगण्याचं असं आहे. कारण की या अग्नी इत्यादीच्या दृष्टांताद्वारे ते या सगळ्याच्या माध्यमातून ब्रह्मतत्वालाच जाणत असतात, असा या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की या त्रिवृत्तकरण जे आहे त्याला जाणणारा जो पूर्ववर्ती अर्थात भूतकालीन तो महाग्रस्त आणि महाश्रोत्री यांनी असं सांगितलं आहे. काय सांगितलं आहे तर ते सांगतात की उपर्युक्त विज्ञानास जाणणाऱ्या आमच्या लोकांमध्ये, आमच्या लोकांच्या कुलामध्ये आज यावेळेस काहीही अश्रुत, अमत आणि अविज्ञात असेल असे कोणीही दाखवू शकणार नाही. अर्थात हे सर्व जे ब्रह्मतत्वाला जाणणारे जे आहेत, हे ब्रह्मवेत्ते जे आहेत ते सर्वज्ञ आहेत, हा तिथे सिद्धांत आहे. तेव्हा त्याचं तात्पर्य असं आहे की सच्च्या विज्ञानाने युक्त होण्याच्या कारणाने आम्हा सर्व कुटुंबियास सर्वज्ञता प्राप्त झालेली आहे. सच्च विज्ञान म्हणजे काय? सत म्हणजे सच्चिदानंद तत्व आणि सच्चिदानंद तत्व म्हणजे ब्रह्मतत्व आणि त्याचं विज्ञान म्हणजे काय तर त्याचा ब्रह्मांड रूपामध्ये जो आविष्कार आहे आणि त्या आविष्कारामध्ये आपण पाहत असताना त्याचं अधिष्ठानासहित जेव्हा आपण पाहतो आविष्काराला, त्यावेळेस त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे बीजासहित वृक्षाचं अवलोकन करणे. बीज दिसत नाही, बीज अव्यक्त आहे आणि वृक्ष व्यक्त आहे, पण त्या व्यक्तामध्ये अव्यक्त आणि अव्यक्त आणि व्यक्त ह्या दोघांनाही एकाच वेळेस तुमच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही पाहता, त्यावेळेस ती दृष्टी ही तत्वदृष्टी होते आणि त्या सच्चं विज्ञान होतं तिथे. म्हणून या विज्ञानाने युक्त असा असा जो कोणी असेल आणि त्याचे सर्व कुटुंबीय जे असतील ते त्यांना ते सर्वज्ञता प्राप्त होते. त्यांना प्राप्त होण्यासारखं आता अन्य काही राहत नाही, हा याचं म्हणण्याचा आशय आहे. तेव्हा अशा प्रकारे सर्व काही जाणून घेतल्यानंतर त्यावर श्रुती असं सांगतं की या तीन अर्थात अशा प्रकारच्या जाणल्या जाणाऱ्या या त्रिवृत्कृत रोहितादी रूपाद्वारे अन्य हे अविशिष्ट पदार्थ देखील हे असेच आहेत, अशाच प्रकारे ते जाणत असतात. तेव्हा सच्च्या विज्ञानाच्या कारणाने ते सर्वज्ञच होऊन गेले आहेत असे याचं तात्पर्य आहे. म्हणून सत्तत्व काय आहे आणि त्या सत्तत्वाचं विज्ञान काय हे कळालं की तुम्ही सर्वज्ञ होता. म्हणजे आता अन्य काही कळण्यासारखं काही राहत नाही. अगदी हाच उल्लेख भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलंय भगवंतानी की अर्जुना, मी तुला आता असं काही सांगणार आहे की एकदा हे तुला मी सांगितलं आणि हे तुला एकदा कळालं की मग तुझ्याकरता आता अन्य काही कळण्यासारखं राहणार नाही, तर तू सर्वज्ञ होशील असं भगवंत म्हणतात. आणि मग काय सांगितलं ज्ञान त्यांनी तर विज्ञानासहित ज्ञान सांगितलं. नुसतं ज्ञान नाही सांगितलं, विज्ञानासहित ज्ञान सांगितलं. म्हणजेच त्या ब्रह्मतत्वामध्ये असलेले जे ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत ते ब्रह्मतत्व आहे त्याचं रहस्य सांगितलं आणि हे रहस्य म्हणजेच विज्ञान आहे. तेव्हा हे विज्ञान कळालं एकदा, ज्ञानासहित विज्ञान. ब्रह्मतत्व हे ज्ञान आहे आणि ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्वासहित ब्रह्मांडाचं आकलन हे विज्ञान आहे. त्यामुळे त्या ब्रह्मांडाला ब्रह्मतत्वासहित आकलन करून घेणे याला सर्वज्ञता असं म्हणतात. म्हणून सर्वत्र सर्वव्याप्त तो परमात्मा अंतर्बाह्य ओतप्रोत आहे. एवढंच नव्हे तर त्याच्यापेक्षा दुसरं असं अन्य काहीच नाही. दिसायला जरी भिन्न भिन्न असलं तरी असायला मात्र एकमेव ब्रह्मतत्वच आहे, हे त्याचं तात्पर्य आहे. तेव्हा आपण सगळेजण हा जो काही अभ्यास करतोय आता, या सर्व अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला सर्वत्र वासुदेव, सर्वत्र एकच तत्व आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. एभ्या हा वदांचुक्रुहू, याचे पण तात्पर्य असे होऊ शकते की विज्ञात असलेल्या या अग्नी आदी दृष्टांताद्वारे त्याबद्दल आणि सर्वांस देखील हे त्याच्याबरोबर एकतत्वाबरोबर सर्व काही जाणून घेण्याची ही मोठी संधी आहे आणि ती संधी आपण परिपूर्णपणे
पार पाडली पाहिजे. असा हा 5वा मंत्र आपण पाहिला. त्यानंतर आता 6वा आणि 7वा मंत्र हा एकत्र केलेला आहे. तेव्हा आता हे कशा प्रकारे जाणून घेतलं त्यांनी, हे या पुढच्या मंत्रात सांगितलंय की 6वा आणि 7वा मंत्र, यदु रोहितम इवा भूतिदी तेजस दर रूपामिति तद्विदान क्रूरद्दु शुल्कमी वाबुदे आदित्यम पाम रूपमिति तद्विदाम च क्रूर्यदु कृष्णाभि वाभु आदित्य अन्नस्य रूपमिति तद्विदान क्रूरु यत विज्ञा, हा 6वा मंत्र. आणि पुढचा 7वा मंत्र, यत विज्ञात विभा आदित्येता सामेव देवतानां समास इति तद्विदांच क्रूर्यता नुखलु सौम्यम अस्तित्रो देवताः पुरुषं प्राप्स्य त्रिवृत्री वृदेत कैकाम भवती तन्मे विजानिहिती. आता याचा अर्थ असा आहे की जे काही रोहितासारखे आहे, रोहित म्हणजे लाल रंग, तर ते सर्व तेजाचं रूप आहे असं त्यांनी जाणलं. आणि जे काही शुक्ल, हे शुभ्र जे दिसतं शुक्लासारखं असतं ते जलाचं रूप आहे असं त्यांनी जाणलं. आणि जे काही कृष्ण रूप म्हणजे काळा रंग असलेलं जे आहे ते अन्नाचं, म्हणजे अन्न हे त्या मातीतून निघतं आणि मातीचा रंग काळा आहे. म्हणून जे कृष्ण रंगासारखं जे आहे ते अन्नाचंच रूप आहे असं त्यांनी जाणलं. आणि जे काही विज्ञात असं आहे ते या सर्व देवतांचाच समुदाय आहे असंही त्यांनी जाणलं. तेव्हा हे सौम्य, आता तू माझ्याद्वारे हे सर्व जाणून घे की कशा प्रकारे या 3 देवता या पुरुषास प्राप्त होऊन त्यापैकी प्रत्येक त्रिवृत्त होऊन जातात, ते तू आता माझ्याकडनं ऐक. तर ते सांगतात की त्याचा आशय असा आहे की अग्नी आधीच्या तुलनेत अन्य रूपात संदेह केल्या जात असताना कोणत्याही रूपामध्ये ते ज्या पूर्ववेत्ता ब्रह्मवेत्ताद्वारे हे रोहिता समान तत्वास ग्रहण केले जाते आणि त्या तेजाचे रूप आहे असे त्यांनी जाणलेले असते. आणि जे शुक्रप्रमाणे ग्रहण केले जाते तर ते हे अन्नाच्या रूपामध्ये असतं असंही त्यांनी जाणलं. आणि अशा प्रकारे जो अत्यंत दुर्लक्षित आणि अविज्ञात ह्याप्रमाणे अर्थात विशेष रूपाने ग्रहण करण्यास येत नसतो, तेव्हा ते देखील त्या 3 देवतांच्या समूहच आहेत असेही आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे हे बाह्य वस्तू ज्या आहेत त्या अग्नी इत्यादीच्या समानच आपण त्याला जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा हे सौम्य, ज्या प्रकारे आपण उपयुक्त हे 3 देवता आपण पाहिल्या, तर या 3 देवता मस्तक आणि हात इत्यादी अंगवाले शरीर आणि इंद्रियाच्या संघात रूप पुरुषास प्राप्त होऊन पुरुषानेच उपयोग केली जाणारी प्रत्येक त्रिवृत्त होऊन त्या ठिकाणी ते परिपूर्णपणे होतात. तेव्हा माझ्याद्वारे हे माझ्या कथनावर तू पूर्णपणे चिंतन कर आणि याचं तू परिपूर्णपणे ज्ञान तू घ्यावं असं हे सांगून या ठिकाणी हा हा खंड इथे संपतो. तेव्हा अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील 6व्या अध्यायातील 4थ खंड जो आहे त्याचं भाष्य हे इथे परिपूर्ण होतं. अत्यंत पुढचा भाग आपण पाहूया. आता पुढचा 4 खंड झाले, आता 5वा खंड आपण सुरू करत आहोत. तेव्हा 5व्या खंडामध्ये विषय काय आहे की अन्न इत्यादीचे जे परिणाम काय काय होतात. अन्न आपण जे ग्रहण करतो तर त्या अन्नामध्ये कोणत्या प्रकारचे हे त्रिगुणामधले गुण काय असतात आणि त्या अन्न ग्रहण केल्यानंतर त्या गुणाचा परिणाम मनुष्यावर काय होतो असा हा विषय आहे. तेव्हा अन्न आदींचे जे त्रिविध परिणाम आहेत त्याच्यावरचे हे विवेचन आहे. मग तेव्हा त्याच्यातील पहिला जो मंत्र आहे तो असा आहे की अन्नम शीतम त्रेधा विधीयते तस्य यः सविष्टो धातुस्तत्पुरुषी भवती यो माध्यमास्तम मांसम योनिष्टम तन्मनः. म्हणजे खाण्यात येणारे जे 3 प्रकारचे अन्न जे असतात त्याचा जो अत्यंत स्थूल भाग, आता अन्न जे आहे अन्नामध्ये त्यांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा प्रकारे 3 भाग केलेत त्यांनी. आणि हे त्याचे प्रत्येकाचे रूपांतर कसं होतं, परिणाम काय होतो, हा ह्या मंत्रामध्ये सांगितलेली गोष्ट आहे.
तेव्हा खाण्यात आलेलं जे अन्न आहे त्याचा हे तीन भाग किंवा तीन प्रकारामध्ये त्याचं विघटन होतं. आणि ज्याचा जो अत्यंत त्या अन्नाचा जो अत्यंत स्थूल भाग असतो त्याचं रूपांतर शेवटी मलामध्ये होतं आणि तो मलाचा त्याग होतो. जो मध्यम भाग आहे त्याचं रूपांतर मासात होतं. आणि जो अत्यंत सूक्ष्म आहे जो म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो किंवा पंचमहाभूतात्मक नाहीच आहे ते तर त्रिगुणात्मकच आहे. तर अशा प्रकारे जो सूक्ष्म भाग आहे तर त्याला त्याचं काय होतं तर त्याचं मन होऊन जात असतं. म्हणून मल उत्पत्ती, त्याच्यानंतर पुढे मास उत्पत्ती आणि मन उत्पत्ती असं तीन भाग जर आपण केले तर आपल्या लक्षात येईल की ह्या अन्न जो आहे ते केवळ स्थूल नसतं तर ते स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा तिन्ही स्थितीमध्ये असतं. आणि शेवटी कारण रूपामध्ये ते मन होतं. म्हणजे त्या अन्नाचं रूपांतर जर अंतिम तरल पातळीवर जर आपण पाहिलं तर त्याचं रूपांतर हे मन म्हणजे मनाची जी घडण आहे किंवा मनामध्ये असलेली जी धारणा, श्रद्धा आणि त्याचा जो दर्जा आहे तो सगळा जो आहे कशावरून ठरतो तर तो ह्या अन्नाचा जी प्रकार आहे अन्नामध्ये ज्या प्रकारचं गुणविशेषता आहे तर त्या प्रकारे त्याचं हे रूपांतर होतं. आणि मग मल, मास आणि मन असे तीन प्रकारामध्ये त्या अन्नाचं रूपांतर होतं. तर हे समजणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की खाण्यात येणारं जे अन्न आहे ते तीन प्रकाराने त्याचं विघटन होत असतं. अर्थात जठराग्नीमध्ये पचून गेल्यावर ते अन्न तीन तीन भागात विभक्त होऊन जातं. तर कशा प्रकारे तर त्या तीन भागात विभक्त होताना त्या अन्नाचे जे स्थाविष्ट म्हणजे स्थूलतम धातू जो आहे तो सर्वात स्थूल वस्तू म्हणजे विभक्त झालेले त्या अन्नाचे जे सर्व स्थाविष्ट स्थूलम स्थूलतम धातू असं सर्वात स्थूल अंश जो असतो तो मलरूपामधून निघून जातो शरीरातून. आणि जो अन्नाचा मध्यमांश आहे त्या मध्यमांशापासून धातू निर्माण होतो किंवा तो रसादी क्रमाने परिणत होत असतो. तेव्हा मासाच्या रूपामध्ये जो अन्नाचा जो मध्यमांश आहे तो मध्यमांश जो आहे तो धातू होऊन जातो आणि रसादी क्रमाने परिणित होऊन तो मासाच्या रूपात शरीरामध्ये तो स्थित होतो. आणि शेवटी जो अशिष्ट म्हणजे अणुतम धातू म्हणजे तो अणु इतका सूक्ष्म पातळीवर ज्यावेळेस तो जातो तेव्हा त्याचं काय होतं परिणाम तर तो ऊर्ध्व दिशेकडे जातो आणि हृदयामध्ये पोहोचून हिता नामक सूक्ष्म नाडीमध्ये तो प्रवेश करून ते वायू जो आहे तो आधी इंद्रियाच्या म्हणजे वायू इत्यादीच्या रूपामध्ये इंद्रियाच्या समूहाची तिथे ती वेगळी अशी स्थिती होते. आणि हे इंद्रिय म्हणजेच मन आहे. इंद्रियाचा भिन्न भिन्न आविष्कार म्हणजे मनाचाच हा पसरलेला आविष्कार आहे. तेव्हा त्या अन्नाचं तृतीय जो स्वरूप आहे ते मनाच्या रूपात होतं म्हणजे इंद्रिय समूहाच्या मध्ये येतं. आणि हे मनच तो मन जे आहे तेच त्या अन्नाचा हा सूक्ष्मतम आविष्कार आहे. तेव्हा मनरूपी परिणाम म्हणजे विकार मनरूपी हा जो परिणाम त्याचा आहे तो ह्या त्याचा अंतिम विकार प्राप्त होताना त्या मनाचीच निर्मिती मनाचाच उपचय होत असतो. या कारणाने भौतिक होण्यामध्ये सिद्ध झाल्याने मनाचे रूपांतर भौतिक रूपात होण्यास सिद्ध होत असतं. तेव्हा ते वैशेषिक दर्शनांनी सांगितले आहे की असं लक्षण सांगितलंय की नित्य आणि निरवय छांदोग्या उपनिषदामध्ये जे काही सांगितलं आहे ते मनाचेच हे सर्व भिन्न भिन्न हे देव आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सगळे जे इंद्रिय आहेत म्हणजे श्रोत्रेंद्रिय आहे आणि त्या ठिकाणी जो पाहण्याचा जे काही कला सत्यचा हा अर्थ आहे. तेव्हा ह्या छांदोग्य उपनिषदामध्ये इथे मनाला महत्व देऊन मनाची घडण कशी होते हे इथे सांगितले आहे. तेव्हा या मनाचं जे काही सारखं परिवर्तनही होत असतं त्या अन्नाच्याच दर्जामुळे अन्नाचा जो स्तर आहे त्याच्यामुळे होत असतो. म्हणून त्याचं कथन केलेलं आहे की हे सूक्ष्म, व्यवहित आणि दूरवर्ती असे सर्व प्रकारच्या त्या इंद्रियाच्या विषयामध्ये व्यापक होण्याच्या अपेक्षेनेच हे अन्न हे त्या इंद्रियांमध्ये सुद्धा ओतप्रोत राहतं. आणि जे अन्य इंद्रियाच्या तुलनेने त्याचं जे नित्यत्व आहे ते अपेक्षितच आहे. कारण मन
तुलनेने इंद्रियापेक्षा सूक्ष्म आणि नित्य आहे. इंद्रिय जे आहे ते तुलनेने तुरा म्हणजे ते सूक्ष्म पातळीवर असल्यामुळे तुलनेने ते मन जे आहे ते इंद्रियाच्या तुलनेने शाश्वत आहे. इंद्रिय जे आहेत ते बाहेर आपण कुठल्या गोष्टी पाहिल्या तरी त्याचं शेवटी सूक्ष्म रूप जे असतं ते ते सूक्ष्म रूप इंद्रियाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होतं. त्यामुळे जे सूक्ष्म जे रूप आहे त्यालाच आपण इथे शाश्वत असा शब्द वापरलाय. म्हणजे तुलनेने शाश्वत आहे असं असं त्याला तुलनेत त्याचं नित्यत्व आहे असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तेव्हा ही जी गोष्ट इथे सांगितली आहे तर ती अन्नाचं विघटन होऊन सांगितलेली आहे. तर आता पुढेच आणि हे सगळ्याच अंतिम निष्कर्ष काय सांगतायत वारंवार की सत हे एकमात्र आहे. त्या सत्तत्वामध्ये मात्र खरोखरच शाश्वतता आहे, एकमात्र अद्वितीय आहे अशी श्रुती सांगते. तेव्हा तुमचं खऱ्या अर्थाने जे काही ज्ञान आहे ते अंतिम जेव्हा रसतन्मात्रामधून शब्द कुठेतरी असा प्रकारचा उल्लेख आहे की सत्तत्वच हे हे सर्व ब्रह्मांडाच्या रूपामध्ये व्यक्त होतं. परंतु ब्रह्मांडामध्ये प्रत्येक वस्तू जी आहे ही निर्माण झाल्यानंतर ती अशाश्वत म्हणजे जन्ममृत्यू जरा व्याधी उत्पत्ती स्थितीला आहे. या सगळ्यामध्ये ह्या सर्व प्रकारामध्ये आपल्याला आविष्कारामध्ये भिन्नता आणि अशाश्वतता दिसते. परंतु मूळ अधिष्ठान जे आहे ते ब्रह्मतत्व आणि सत्तत्व आहे. तर ते एकमात्र अद्वितीय तत्व आहे. अशा प्रकारे ही श्रुती पुन्हा पुन्हा हीच गोष्ट सांगते आहे. तेव्हा अन्य काही परमार्थ याच्याशिवाय हा सत्य असू शकत नाही. तर हा सिद्धांत समजणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा ह्या सिद्धांताकडे आपल्याला अतिशय लक्ष देणं आवश्यक आहे. तेव्हा ह्याच्या संदर्भातला पुढचा दुसरा मंत्र असा आहे की आपहा पीतस्त्रेदः विधीयन्ते तासाम यः स्थविष्ठो धातुस तन्मूत्रम प्रति यो माध्यस्था. याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पाहूया की दुसरा मंत्र आपहा पितस्त्रेदः विधीयन्ते तासाम यः स्थविष्ठो धातुस तन्मूत्रम भवति यो मध्यस्थो लोहितम यो निष्ठाः स प्राणः. आता पुढचं परिवर्तन काय आहे हे सांगितले की या दुसऱ्या मंत्राचा हा अर्थ असा आहे की पिण्यात आलेलं जे जल आहे त्या जलाचे सुद्धा जसं आता आपण अन्नाचा विषय पाहिला तसं या जलाचे सुद्धा हे 3 भाग असतात. ज्याचा स्थूलतम भाग जो आहे जलाचा त्याचं परिवर्तन हे मूत्रात होतं. त्यानंतर मध्यम भाग जो आहे त्याचं परिवर्तन हे रक्तात होतं आणि त्याचा सूक्ष्मतम जो भाग आहे अंतिम त्याचं रूपांतर हे प्राणात होतं. म्हणजे मूत्र, रक्त आणि प्राण असे 3 त्या जलाचं विभाग होतात. आणि त्या 3 विभागामध्ये आपल्याला जल जे आहे हे आपल्या शरीरामध्ये कार्यरत होतं. म्हणजे याचा आशय असा आहे की पिण्यात आलेले जे जल आहे हे 3 प्रकाराने विघटन होऊन जातं. तेव्हा त्याचे स्थूलतम भाग जो असतो त्यात ते मूत्र आहे. म्हणजे आपण त्याचा जो टाकाऊ भाग आपण जसा मलाचा आहे तसा जलामध्ये हे मूत्र आहे. जो मध्यम भाग काय असेल तर त्या जलानेच रक्त निर्माण होतं आणि रक्तानेच जीवन चालू असतं. त्यामुळे दुसरा तो भाग जो आहे तो रक्त आहे. आणि अंतिम सूक्ष्मतम जो भाग आहे तो म्हणजे प्राण आहे. म्हणजे प्राण हा वायू स्वरूपातच असतो. तर त्या जलाचं रूपांतर त्या प्राणामध्ये होतं आणि तो प्राण जो आहे तो शरीरामध्ये कार्यरत होतो. म्हणून श्रुती असं सांगतं की प्राण जो आहे ते कसा आहे तर ते जलमय आहे. जलापासूनच प्राण आहे. जलपान करताना तुमचे प्राण जे आहेत ते विच्छिन्न होणार नाहीत. ज्यांनी जलपान म्हणजे योग्य अशा प्रमाणामध्ये जलपान जर तुम्ही केलं तर तुमचं प्राणाला संरक्षण मिळतं. प्राण जलाशिवाय हे टिकू शकत नाही. त्यामुळे जलपान घेतल्यामुळे प्राण हे विच्छिन्न होणार नाहीत असा जो एक सिद्धांत सांगितला तर त्या सिद्धांताचा अर्थच असा आहे की ह्या जलाचं अत्यंत सूक्ष्मतम रूप जो आहे ते प्राण आहे. असा असा या मंत्राचा आशय आहे. त्यानंतर पुढचा जो मंत्र तिसरा मंत्र तेजो शीतम त्रेदः विधायते तस्य यः स्थविष्ठो धातुस्तस्थिति भवति यो मध्यमः स मज्जा यो शिष्ठाः स वाक्. आता पुढचं परिवर्तन काय आहे हे सांगितले की याचा दुसऱ्या मंत्राचा हा अर्थ असा आहे की तेजो शीतम त्रेदः विधायते तस्य यः स्थविष्ठो धातुस्तस्थिति भवति यो मध्यमः स मज्जा यो शिष्ठाः स वाक्. म्हणजे
आता पुढचा भाग जो आहे ना, तो असं सांगितला आहे की खाण्यात येणारे जे घृत इत्यादी जे पदार्थ आहेत, घृत म्हणजे तूप, तुपासारखे जे पदार्थ आहेत, म्हणजे त्याला तेज असा शब्द वापरला, तेजाशी संबंधित आहेत ते. तर घृतादी तेज जे आहे ते सुद्धा तीन प्रकारे होऊन जातो. त्याच्यामध्ये जो स्थूलतम भाग आहे तो त्याच्यापासून हाडाची निर्मिती होते. हाडसंस्था जे आहेत, हे हाडसंस्था घृतादी तेज पदार्थाने होत असतात. म्हणजे ही संस्थाच पूर्ण पूर्ण अस्थिसंस्था शरीरातली जी निर्माण होते ती घृतापासून होते. आणि त्याच्यानंतर हा स्थूल भाग झाला, त्याचा जो सूक्ष्म जो मध्यम भाग आहे, तो मध्यम भाग काय आहे त्याचं, तर त्याच्यापासून मज्जासंस्था तयार होते. आणि त्याचा सूक्ष्मतम जो भाग आहे त्याच्यापासून वाक म्हणजे वाणी तयार होते. आता इथे तीन भाग जे सांगितलेत, ते तीन भाग काय काय सांगितले की स्थूल भाग जे आहे तो त्याची अस्थिसंस्था म्हणजे हाडाची संस्था तयार होते. मध्यम भाग म्हणजे काय, तर ते म्हणजे त्या ठिकाणी मज्जासंस्था तयार होते. आता ही मज्जासंस्था जी आहे ना, ही मज्जासंस्था शरीरामधली सर्वात महत्वाची अशा प्रकारची व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेने तुमचं शरीरामध्ये एकमेकाला जे संदेश पाठवले जातात ते मज्जासंस्थेपासूनच, त्या संस्थेमधूनच होतात. आणि त्याही पेक्षा अत्यंत सूक्ष्मतम जो भाग आहे, तो सूक्ष्मतम भाग काय असेल, तर ती वाणी आहे. हो, वाणी जी आहे ही वाणी प्राणस्वरूपामध्येच आहे. आणि वाणी म्हणजेच त्याला वाक असं म्हटलेलं आहे. हे वाक तत्व जे आहे हे अतिशय सूक्ष्मात अतिसूक्ष्म आहे, तरल असं आहे. आणि ते पाण्याचा तो जो याचा जो सांगितला की तो जो भाग आहे तो वाणी ही त्या ज्या अन्नपदार्थामधून तुम्हाला कशी मिळते, तर ती खाण्यात आलेले जे घृत ह्या अशा प्रकारचं जे तेजयुक्त पदार्थ जे आहेत त्याच्याने ती वाणी निर्माण होते. त्यामुळे तुमच्या खाण्यामध्ये जे काही बॅलन्स फूड ज्याला म्हणता येईल की त्याच्यामध्ये घृताचा भाग सुद्धा हा अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हाडाची संस्था ही मजबूत राहते, त्याच्यानंतर मज्जासंस्था ही मजबूत राहते. आणि त्याच्या खालोखाल त्याच्या म्हणजे सूक्ष्म अतिसूक्ष्म ज्याला असं म्हणता येईल, तर ती वाणी सुद्धा तुमची तेजस्वी राहते. म्हणून ह्या घृत इत्यादी जे तेजमय पदार्थ आहेत त्याचा परिणाम हा तिन्ही स्तरावर काय होतो हे इथे ह्या तिसऱ्या मंत्रात सांगितलंय. त्यामुळे खाण्यात आलेले जे काही तेजयुक्त जे घृत पदार्थ आहेत ते भक्षण केल्यानंतर तेल व तूप इत्यादीचं विघटन हे तीन प्रकारचं होत असतं. ज्याचे जे स्थूलतम अंश असतात त्या त्या स्थूलतम अंशाला आपण ह्या ह्या स्थूलतम अंशालाच आपण अस्थिसंस्था असं म्हणतो. जो मध्यम भाग आहे त्याला मज्जासंस्था म्हणजे आपण नर्वस सिस्टीम ज्याला म्हणू, आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा आपल्या बॅकबोन मधून जी नर्वस सिस्टीम जे मेंदूतून येते, तर ती सुद्धा या घृत हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि हाडाच्या आतील बाजूस असलेला जो स्निग्ध पदार्थ आहे तो सुद्धा या घृतापासूनच निर्माण होतो. आणि सूक्ष्मतम अंश जो आहे ते वाक आहे. वाणी वाणी ही जी तयार होते किंवा वाणीमध्ये जी ऊर्जा मिळते आणि वाणीचं स्वरूप धारण करते, तर ते सुद्धा या घृत इत्यादी तैल युक्त अशा प्रकारे या पदार्थांनी आणि त्या तैल घृत आदीच्या भक्षणानेच वाणी ही विशद अर्थात संवाद करण्याचं सामर्थ्य हे त्याच्यातूनच मिळतं, असं हे विचार ह्या ठिकाणी आहे. त्यामुळे या पूर्ण ह्या गोष्टीला आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे की अन्नाचे जे एक एक पदार्थ आहेत त्या प्रत्येक पदार्थाचं रूपांतर स्थूल सूक्ष्म आणि कारण रूपामध्ये कसं कसं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो लाभ होतो तो लाभ आपल्याला अभ्यास करण्याला अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर पुढचा जो मंत्र चौथा मंत्र आहे तो अन्नाबद्दलच सांगितला आहे की अन्नमयम सौम्य मन आपोमय प्राणस्तेजोमयी वागिती भूय एव मा भगवान विज्ञापयत्विथी तथा सौम्य होवाच. या कारणाने हे सौम्य मन जे आहे अन्नमय आहे, प्राण जे आहे ते जलमय आहे आणि वाघ जे आहे तो तेजोमय आहे. म्हणजे या तीन जे आहेत अन्न प्राण आणि तेज हे जे आहेत हे कशामुळे होतं, तर मन जल
मन मन जे आहे ते अन्नमय आहे, प्राण जलमय आहे आणि वाक तेजोमय आहे. आणि ह्या वाक वाकचा जो म्हणजे वाणीतूनच तेजस्वी अशा प्रकारची ऊर्जा बाहेर पडते असं सांगितल्यावर शेवटी श्वेतकेतू म्हणतो, भगवान आपण मला हे सांगितलं आहे, पण मला पुन्हा एकदा समजावून सांगा, म्हणजे मला ही कल्पना अतिशय स्पष्ट होईल. तेव्हा अरुणेने सांगितलं की ठीक आहे सौम्य, असं उत्तर त्याने दिलं, ठीक आहे मी तुला सांगेन. तेव्हा या कारणाने हे सौम्य, मन जे आहे ते अन्नमय, प्राण जलमय आहे आणि वाक हे केवळ अन्नभक्षण करणारे जे विविध प्रकारचे प्राणी असतात त्याच्यामध्ये सुद्धा जसं आता उंदीर आहेत, तर त्यांनी ते अन्नभक्षण केल्यानंतर ते त्यांच्या मुखातून काही ना काहीतरी वाणीसारखे आवाज निघतात. ती ऊर्जा जी आहे ती वाणीच्या माध्यमातून होते. तेव्हा वाक्युक्त आणि प्राणीवान हे जे आहे त्या अन्नाच्या भक्षणाने होते. म्हणजे आणि त्याच्यामध्ये जे घृत आणि तैलयुक्त जे आहेत तर त्याच्यातून ती वाणी निर्माण होते. समुद्रात राहणारे जे जलमात्र भक्षण करणारे जे मत्स्य आणि मकर आहेत त्यांचं सुद्धा मन आणि वाणी यांनी ते युक्त असतात. अशा प्रकारे घृतादी न खाणारे देखील प्राणतत्व आणि मानसित्व हे अनुमान केले जाऊ शकत असतात. जेव्हा असे जीव असतात ह्या सगळ्या प्रकारचं हे अन्न ग्रहण करणे, तेव्हा सौम्य मन जे आहे ते अन्नमय असतं इत्यादी कथन हे आपण आधी केलं जाऊ शकतं. तेव्हा या सर्व जिज्ञासेचं समाधान असं आहे की हे सर्व वर्णन करण्यामध्ये कुठेही त्रुटी नाही, तर ती योग्य अशा प्रकारच्या अध्ययनाच्या नंतरच ती केलेली आहे. तेव्हा हे सर्व काही त्रिवृत्कृतच असल्या कारणाने या सर्व वस्तूमध्ये हे त्याचंच अस्तित्व, त्या ब्रह्मतत्वाचंच अस्तित्व आहे आणि तोच ह्या तीन रूपामध्ये अभिव्यक्त होतो. कोणताही जीव जो आहे तो अत्रिवृत्कृत अन्न हा भक्षण करत नसतो, तर तो त्रिवृत्कृतच असतो. तो तीन तत्वानी युक्त असतो. म्हणजे त्याच्यामध्ये तेज, जल आणि अन्न ह्या तीन गोष्टीशिवाय त्याची परिपूर्णता नाही. तेव्हा न अविकृत म्हणजे जलाचे पान तो करत नाही आणि आणखीन न कोणतेही अत्रिवृत्त तेजासही तो तेज खाऊ शकत नाही. त्यामुळे अन्नादी भक्षण करायचं असेल तर हे त्रिवृत्त म्हणजे त्या तिन्ही तत्वानी युक्त असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यातच तो भक्षण करू शकतो. तेव्हा हे असं अन्नादी भक्षण करणारा जो उंदीर आहे तो सुद्धा वाक्युक्त आणि प्राणयुक्त होतो आणि त्या तत्वाच्या कुठेही विरुद्ध असं काही घडत नाही. तेव्हा अशा प्रकारची प्रतीती प्राप्त झाल्यावर श्वेतकेतू म्हणतो की हे भगवान अन्नमयम ही सौम्य मनहा इत्यादीच्या कथनाने आपण मला हे जे सांगितलं आहे ते पुन्हा पुन्हा सांगावं, म्हणजे मला ते सिद्धांत जे आहेत ते परिपूर्णपणे कळतील आणि ह्याचा दृष्टांत देऊन मला पुनश्च पुन्हा विविध अशा प्रकारचे दृष्टांत देऊन ते हृदयंगम म्हणजे तो आनंद देणारा असा तो विषय आहे. तेव्हा या विषयामध्ये आतापर्यंत माझा जो निश्चय झालेलाच नव्हता, पण आता हे तेज, जल आणि अन्न ह्या तिन्ही गोष्टीमुळे देहामध्ये कोणती कोणती विशेषता ही होते आणि काय विशेषता होत नाही हे देखील एकाच देहाचा उपयोग केल्या गेलेल्या या अन्न, जल आणि स्निग्धता इत्यादी आपल्या जातीचे अतिक्रमण न करता सूक्ष्म रूपाने मन, प्राण आणि वाक याचंच पोषण करत असतात. हे जाणणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते आकलन होत नाही, ते कठीण आहे असा याचा अभिप्राय असल्यामुळे त्याची प्रतिक्रिया अशी असते की त्यास भूय एव इथे सांगितले आहे. अशा प्रकारे सांगणाऱ्या त्या श्वेतकेतूला त्याच्या पित्याने सांगितले की हे सौम्य, ठीक आहे, जे काही तू विचारत आहेस आणि जे काही तू अशा प्रकारे उत्पन्न होऊ शकतं ह्या विषयाबद्दलचे दृष्टांत तू श्रवण कर. मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट तुला समजावून सांगेन. अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदातील या 6व्या अध्यायातील 5व्या खंडावरचं हे भाष्य इथे परिपूर्ण झालेलं आहे. तेव्हा इथे आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.